खरंच तुम्ही सगळे खूपच उत्तम प्रकारे खेळला आहात आणि हो फुल ऑन एंटरटेनमेंट. विद्याबेन बालनजी, तुम्ही आमची क्रिकेट मॅच कुठे पाहिली? हो, एक मिनिट द्या, मला ठाऊक आहे त्यांनी कुठे पाहिली. कुठे? आपली मॅच कलतकवर लिव्ह येत होती ना, तर घरी बसून टीव्हीवर पाहिली. हो ना? नाही जेठालाल भाऊ, मी तर GPL ची पूर्ण मॅच लाईव्ह बघितली, ती पण गोकुळधाम सोसायटी मध्ये बसून. आमच्या गोकुळधाम सोसायटी मध्ये? तेव्हा कधी कुठे? आय मीन काय सांगताय काय तुम्ही? म्हणजे तुम्ही सगळीच्या सगळी मॅच आमच्या गोकुळधाम सोसायटीत बसून बघितली? कमाल आहे, आमची नजर कशी नाही गेली तुमच्यावर? हाऊ इज इट पॉसिबल? हो, म्हणजे आम्ही तर तुम्हाला मॅच बघताना बघितलं सुद्धा नाही. विद्याबेन, तुम्ही आमच्या सोसायटीत आमच्या समोर होत्या, तर आमच्यापैकी कोणी तुम्हाला ओळखलं किंवा पाहिलं कसं नाही? कारण की दयाजी, मी गेटअप बदलून ऑडियन्स मध्ये बसले होते. अरे मग कसं ओळखणार? गेटअप? यांची फिल्म बॉबी जासूसच्या गेटअप मध्ये यांना ओळखणं खूप कठीण आहे. गेटअप? अरे हो, बॉबी जासूस, त्याचा ट्रेलर मी सुद्धा पाहिलाय. सुपर ट्रेलर आहे. त्यामध्ये विद्या मॅडमने 12 वेगवेगळे वेश बदललेत. कळलं? हा, वेश. हो. विद्याबेन बालनजी, तुमच्या या बॉबी जासूस फिल्म मध्ये असं काय आहे की तुम्ही 12 वेश बदलले? हो, अशी तर कुठली मजबुरी होती? कुठलाच प्रॉब्लेम नव्हता जेठालाल भाऊ. बॉबी जासूस मध्ये मी एक जासूसची भूमिका करत आहे. बॉबी हैदराबादची मुलगी आहे, ती सामान्य क्लासची आहे आणि जासूसी तिच्यासाठी एक व्यवसाय आहे, एक पॅशन आहे. ती छोट्या मोठ्या केसेस असं सॉल्व्ह करत असते. त्यासाठी तिला वेश बदलावे लागतात, पण तिचे पप्पा तिच्या कामामुळे खूप नाराज असतात. पण तिची मम्मी तिला नेहमी सपोर्ट करते. मम्मी अशीच असते. तिला तिच्या मुलीवर खूपच विश्वास असतो. माझी मम्मी पण अशीच आहे. माझ्या मम्मीला पण माझ्यावर इतका विश्वास आहे की विचारूच नका. आणि माझ्या मम्मीची मम्मी आहे ना, तिला पण तिच्या मुलीवर इतका विश्वास आहे ना. मग त्या बॉबी बहीण सोबत अहमदाबाद मध्ये, हैदराबाद मध्ये काय होतं? मग बॉबीला एक मोठी केस मिळते, ज्यामुळे तिचं आयुष्य बदलून जातं आणि केसच्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूपशा आव्हानांना सामोरे जावे लागतं. पण बॉबी मुळातच हुशार मुलगी आहे आणि ती सत्यापर्यंत पोहोचतेच. हीच आहे बॉबी जासूसची कहाणी. तुमची प्रत्येक फिल्म बघितली आहे हो ना दया? आणि कहाणी तर काय जबरदस्त होती. खूपच आवडलेली. आणि विद्याजी, तुमची ती फिल्म लगे रो मुन्ना भाई खूपच छान. मी 5 वेळा पाहिली. 5 वेळा मी तुमचा पा तर एवढ्या वेळा बघितलाय की विचारू नका. हा मॅम, मी तुमची भूलभुलैया तर खूप वेळा पाहिली आहे. होय, मी आणि माझ्या रोशनने तर परिणीता तुमची पहिली फिल्म होती ना. होय होय होय, बघून तर मज्जा आली होती. तो काही रोमॅन्टिक होऊन गेलो होतो. विद्याजी, तुमची इश्कियामध्ये किती छान ऍक्टिंग होती. अरे इश्किया काय, लगे रहो मुन्ना बाई काय, परिणीता काय, पा काय, कुठल्याही फिल्मचं नाव घ्यायची गरजच नाहीये. तुम्ही तर अभिनयाची म्हणजे काय सांगू, देवी आहात. बरोबर, देवी आहात. आता तुम्हाला कळलं असेल की आम्ही गोकुळधाम निवासी तुमचे किती फॅन आहोत आणि तुमच्या फिल्मचे मेडे आहोत. खोटं, एकदम खोटं मेहता साहेब. अरे फक्त गोकुळधाम वासीच नाही, मी तर म्हणतो पूर्ण इंडिया नाही, मी तर म्हणेन की पूर्ण जगाला त्यांच्या ऍक्टिंगचा वेळ लागला आहे. बरोबर. थँक्यू व्हेरी मच. मी तर असं म्हणेन की गोकुळधाम सोसायटी वाले ज्यांचे फॅन असतील त्यांची पूर्ण दुनिया फॅन असते. अरे बापरे, काय म्हटलं तुम्ही. खूप मोठी गोष्ट ही गोष्ट गोकुळधाम सोसायटी मध्ये आणि माझ्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे. तुमच्या सोसायटीचं नाव पण गोकुळधाम सोसायटी आहे? अरे नाही, आपल्या सगळ्यांचा उद्देश एक आहे, एंटरटेनमेंट, हो की नाही? बरं विद्याजी, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. वी आर सॉरी, ऍक्च्युली आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही येणार आहात. नाहीतर तुमच्या स्वागताची आम्ही मोठी तयारी केली असती. सरप्राईज विजिट ऑफ युअर्स. अरे काहीच हरकत नाही, मला खूप मज्जा येते.
विद्याजी, तुम्ही आमच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये आलात ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी एक छोटीशी रिक्वेस्ट करू शकते? हो, का नाही? विद्याजी, GPL 3 ची अवॉर्ड सेरेमनी होणार आहे, तर तुम्ही आमच्या सर्वश्रेष्ठ खेळाडूंना बक्षीस देऊन ट्रॉफी देऊन सन्मानित कराल का? ऑफकोर्स, ही काय विचारायची गोष्ट आहे? किती छान ना, किती मस्त. रीटा, तू तर आमच्या सगळ्यांच्या मनातली गोष्ट बोललीस. जर आज तुम्ही आमच्या पारितोषिक वितरण समारंभाची चीफ गेस्ट बनाल विद्याजी, तर यापेक्षा मोठं काहीच नाहीये. विद्याजी. चला तर सुरू करूया गोकुळधाम प्रीमियर लीगचा बक्षीस वितरणाचा सोहळा. आणि आजच्या या सोहळ्यात 3 पारितोषिकं दिली जातील. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट फिल्डर. मजा येईल. पण एक मिनिट रीटा, काय जज कोण होतं? ऑडियन्स. ऑडियन्स ने? हो, खरंच जेठाजी. GPL 3 ची मॅच कलतक वर लाईव्ह टेलिकास्ट होत होती आणि कलतकने एक कॉन्टेस्टचं आयोजन केलं, ज्याच्याद्वारे ऑडियन्सने वोटिंग केलं आणि आम्हाला कळवलं बेस्ट बॉलर कोण असेल, बेस्ट बॅट्समॅन कोण असेल आणि बेस्ट फिल्डर कोण असेल. खूप चांगलं काम केलं तुझ्या चॅनलने, कारण ऑडियन्स कधीही चुकीची नसते. हे बरोबर आहे. न्याय मिळणार. तटस्थ. तटस्थ. काय म्हणतात? तटस्थ. 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 चला तर सुरू करूया बक्षीस वितरण सोहळा. आणि आजच्या सोहळ्याचा सगळ्यात पहिला अवॉर्ड आहे बेस्ट बॉलरचा, ज्यांनी 1 ओव्हर मध्ये फक्त 6 रन दिले आणि 2 विकेट काढल्या. आणि ते बक्षीस मिळत आहे गरबा क्वीन गुगली बॉलर दया बहिणींना. दयाजी, एक बॉलरचा अवॉर्ड एका महिलेला मिळाला हे पाहून मी खूपच खुश झाले. बॅलनजी, मला वाटते की भारतातील प्रत्येक महिलेने तुमच्याकडून गरबा बॉलिंग शिकली पाहिजे. मला पण शिकवाल ना? हो नक्की, मी तुम्हाला आत्ताच शिकवते. हे बघा, आधी असं ना, पोपट भाऊ जरा हे पकडा ना. अरे हो, द्या द्या द्या. बघा बॉबीजी, विद्याबेनजी, आता असू दे. मी काय म्हणतो, आपण नंतर त्यांच्या घरी जाऊ आणि तिथे शिकू त्यांना. विद्याजींच्या घरी खूप मोठं घर आहे त्यांचं, तिथे तू त्यांना आरामात शिकव. ठीक आहे. जिलेबी फाफडा सुद्धा नेऊ आपण. सॉरी, मी तुम्हाला तुमच्याच घरी शिकवे ना. हो, चल. ज्यांचं जे आहे ते त्यांना देऊन टाक. खूप मेहनतीने कमवलं आहे. घ्या ना थँक्यू. कामाकडे लक्ष असू दे, याचा काही उपयोग होणार नाही. चल. खूप खूप मस्करी करतात आमचे जेठा भाऊ. शाबास शाबास सुनबाई. थँक्यू बापूजी. वा दया. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आजच्या मॅचचं दुसरं बक्षीस बेस्ट बॅट्समॅनचं. आणि हे बक्षीस मिळत आहे ज्यांनी एक साथ 3 बॉलवर 3 सिक्सर मारून जेठाच्या जाबाची कोलमडलेली बाजू सांभाळून रन रेट आकाशात पोहोचवला. डॉक्टर हंसराज हाथी. डॉक्टर हाथी, प्लीज स्टेजवर या. अरे वा वा, खूप अभिनंदन. थँक्यू. शाबास हातीड्या, शाबास. थँक्यू. खूपच वजनदार बॅटिंग केली होती आमच्या हाती भाऊंनी. वा वा, शाबास. जेठाचे शाबास. थँक्यू. कॅप्टन. आणि आता आजचं तिसरं बक्षीस जे की आहे बेस्ट फिल्डरचं.
खूपच सुंदर प्रदर्शन केलं आणि बाउंड्रीवर एक जबरदस्त कॅच पकडली. विनर आहे टप्पू. शाबाश शाबाश. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम. थँक्यू. पप्पा. ऑल द बेस्ट. थँक्यू फ्रेंड्स. येस. कॉंग्रॅच्युलेशन टप्पू. आणि आता क्षण आहे आजच्या सोहळ्याची सगळ्यात महत्त्वाची ट्रॉफी देण्याचा. आजचं सगळ्यात महत्त्वाचं बक्षीस ही चमचमणारी GPL3 ची ट्रॉफी जी मिळतीये जेठाचे जाबाजला. जेठा भाऊ, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही स्टेजवर यावं आणि ट्रॉफी घ्यावी. बापूजी तुम्ही चला. बापूजी नाही बापूजी, तुमच्या हस्ते घ्या. बापूजी चला 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 बापूजी. चला बापूजी तुम्ही तुमच्या हस्ते घ्या. पाहिलं मिस्टरी, हे आमचे संस्कार आहेत. वडिलांचा नेहमी मान ठेवतात. खूपच छान. बापूजी घ्या ना घ्या. अभिनंदन. धन्यवाद. बापूजी यू डिझर्व इट. जेठालाल यू डिझर्व इट. व्हेरी गुड. या सगळे वरती या. या सगळ्यांनी या बघू. आणखी एक असं. प्लीज. विद्याजी, ही ट्रॉफी जिंकण्याचा आनंद तर आहेच, पण ही ट्रॉफी तुमच्या हस्ते आम्हाला मिळेल असा विचार स्वप्नात सुद्धा केला नव्हता. बापूजी, देवाची किती कृपा आहे आपल्यावर. थँक्यू तुम्ही आलात आणि तुम्ही तुमच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी. बापूजी नाही जेठा आनंदाचे अश्रू आहे बापूजी. आनंदाचे अश्रू आहे. टप्पूचे पप्पा थोडेसे भावुक आहेत ना. जेठाचे जाबाज. विद्याबेन बालनजी, शोरी शेवटची रिक्वेस्ट करते हा. तुम्ही आमच्या गोकुळधाम सोसायटी मध्ये पहिल्यांदाच आलात तर प्लेज गरबा खेळाल. प्लेज. मी खरं सांगू का तुम्हाला, तुमच्या सोबत गरबा खेळण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. श्री अंबे मात की जय. अंबे मात तुझे करते प्रणाम है. हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है. अंबे मात तुझे करते प्रणाम है. हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है. गरबे घूमता आज गोकुलधाम है. गरबे घूमता.
सांगतो, आज जी ट्रॉफी आपल्याला मिळाली आहे ती फक्त तुमच्यामुळे मिळाली आहे बापूजी. नाही, खरंच सांगतो, जर शेवटच्या बॉल मध्ये तुम्ही 2 रन घेण्यासाठी धावला नसतात तर आम्ही मॅच हरलो असतो बापूजी. अरे जेठ्या, जे काही होतं ते परमेश्वराच्या मर्जीने होतं. त्याच्या मर्जीशिवाय तर पान सुद्धा नाही हलत. समजलं? तुम्ही बरोबर बोलले, पण आज तुम्ही कमालच करून दाखवली बापूजी. अरे थँक्यू. अरे बाबा जेठालाल, GPL 3 ची ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुझं. 1 मिनिट या बाजूला ये. अरे जेठालाल, GPL 3 ची ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. अरे थँक्यू मेहता साहेब. खरं सांगू तर शेवटच्या ओव्हर मध्ये मला तर असं वाटलं होतं की तुम्हीच जिंकणार आहात. नाही जेठालाल, आम्ही ठरवलं असलं तरी आम्ही जिंकू शकलो नसतो. अरे कसं काय? कारण एक गोष्ट सुरुवातीपासूनच तुझ्या टीम मध्ये होती. कोणती? अरे बापूजी, तुझ्या वडिलांचा आशीर्वाद. अरे जर वडिलांचा आशीर्वाद पुत्रासोबत असेल तर त्याला जिंकण्यापासून कोण अडवू शकतं? त्याचा विजय तर निश्चितच असतो जेठालाल. अगदी बरोबर बोललात मेहता साहेब तुम्ही. मोठ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय कुठल्याही कामात यश मिळवणं हे आपल्यासाठी कठीणच नाही, अशक्यच होऊन जातं. आणि आपल्याकडे तर देवाचा आशीर्वाद हाच आहे की आपल्याकडे वडिलांचा आशीर्वाद आहे. आणि हा एक गोष्ट आणखी, बापूजींचा आशीर्वाद तर होताच तुझ्या सोबत, पण बघ ना, पूर्ण परिवार खेळत होतं. हाती भाऊ, कोमल वहिनी आणि गोली. आणि जेव्हा परिवार एकत्र खेळतो, जेव्हा परिवार एकत्र असतो ना जेठालाल, तेव्हा त्याला कोणी हरवू शकत नाही. आणि आपल्या आयुष्यात हाच एक देवाचा आशीर्वाद आहे ना भाऊ. बिलकुल. मेहता साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची टीम तर ही मॅच हरली आहे, तरी सुद्धा तुम्ही जिंकणाऱ्या टीम सोबत इतक्या आनंदात, उत्साहात सेलिब्रेशन साजरे करताय, नाचताय, कसं काय? बघा रीटाजी, मी हरलो आहे, माझी टीम हरली आहे, पण जिंकलं कोण? माझ्या परम मित्राची टीम. तर याच आनंदात मी नाचत होतो. आणि राहिला प्रश्न माझ्या टीम मेंबरच्या नाचण्याचा, तर भले ते हरले असतील, पण त्यांच्या परिवारातला कोणी ना कोणी जिंकलाय ना. बिलकुल. हा, टप्पू हरला, आपण वडील आणि आजोबा जिंकले. खूपच उत्तम भावना आहे. होय. ही गोकुळधामची भावना आहे. आम्ही लोक दुःखात सुद्धा आनंद शोधत राहतो. तर बघितलं तुम्ही सगळ्यांनी कशा प्रकारे गोकुळधाम वासी हरल्यानंतर सुद्धा जिंकणाऱ्या टीम सोबत मिळून आनंदाने आणि प्रेमाने सगळं काही विसरून आजच्या खेळाचा आनंद लुटत आहे. हीच आहे आमच्या गोकुळधाम सोसायटीची मैत्रीची भावना. कुठे जाऊ नका, बघत रहा सेलिब्रेशन ऑफ GPL 3. काय ऐका जरा. एक मिनिट. काय झालं सुनबाई? टप्पूचे पप्पा, आपल्याला ट्रॉफी तर मिळाली, पण आपली सोन्याची चेन कुठे? अरे हो, विसरूनच गेले आसितजी. हो, आपल्याला चेन तर आसित भाई देणार होते. कुठे आहे आसित भाई? हो, आसित भाई कुठे गेले? पोपटलाल, अरे आसित कुमार मोदी तुझ्यासोबत कॉमेंट्री करत होते ना, तर तुला माहित असेल ते कुठे गेले. अरे हो, याला माहित असेल कुठे आहेत आसित भाऊ. पोपट भाऊजी सांगा ना. बोला पोपट भाऊ. हो, ते आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मधून निघाले होते क्लब हाऊस मध्ये येण्यासाठी, पण माहित नाही रस्त्यात ते केव्हा आणि कुठे गायब झाले. अरे असं कसं काय होऊ शकतं? त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की ते आम्हाला सोन्याची चेन विद्या बालनजींनी गोकुळधाम सोसायटी मधून निरोप घेतल्यावर एक नवीन सस्पेन्स, नवीन गडबड, नवीन अडचण सुरू झाली. आणि हो, असित कुमार मोदी गोकुळधाम सोसायटी मधून या क्षणाला गायब झाले. तेच असित कुमार मोदी ज्यांनी GPL 3 च्या विनर टीमला सोन्याची चेन देण्याचं वचन दिलं होतं, मोटिवेट करत होते पुन्हा करून सोन्याची चेन दाखवत होते, ते असित कुमार मोदी गायब झाले. त्यांचा पत्ता कुठे लागत नाहीये. सगळ्यांना आता आश्चर्याचा धक्का लागलाय की ते गेले तर गेले कुठे. जेठाची टीम मॅच जिंकली आहे, पण सोन्याची चेन मिळवण्यासाठी अगदी बेचैन आहे. पण त्यांना सुद्धा असं वाटतंय की असित कुमार मोदी नेमके गेले तरी कुठे आहेत. काय होणार? काय जेठाची टीम बेचैन आहे. सोन्याची चेन मिळवल्यावर त्यांच्या जीवाला चैन तरी पडेल का? की आपल्या असित कुमार मोदी परत येतील? प्रश्न तर खूपच आहेत, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल हास्यासहित, आनंदासहित. बघत रहा, हसत रहा.
बघत रहा माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी. आणि हो, चैनीची झोप घ्या. ऐका ऐका ऐका, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी हो का असल्यामुळे काही लोकांचे आभार मानू इच्छितो. सगळ्यात आधी या GPL3 चे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मी संपूर्ण टप्पू सेनेचे मनापासून आभार मानतो. त्यानंतर आपले स्पॉन्सर्स, कल तक टीव्ही चॅनल, रीटा रिपोर्टर, आपले कॉमेंटेटर्स मिस चेरी आणि पत्रकार पोपटलालजींचेही मी आभार मानतो. थँक्यू. प्लस आपले अंपायर साहेब, थँक्यू. हो साहेब, मी पण स्पॉन्सर होतो. हो का?